लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद. तर अनेक वर्षापासून पवार सर हा घेत आहेत मेळावा. तर या मेळाव्यामध्ये आपण पार्टिसिपेट असताना यामध्ये काय काय आपले अनुभव आहेत आणि काय वाटतं तुम्हाला, कसं चालू आहे? आता हे पहा, मेळावा घेत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी येतातच. काही लोक नाव ठेवतात किंवा तुम्ही रिकामे, तुम्ही काही उद्योग करता, तुम्ही जर वधूवर नाही घेतलं तर ते जमणार नाही, तर मुलींचं लग्न होणार नाही का. पण तुम्हाला माझं एक कळकळीचं सांगायची विनंती आहे की बा एक पुस्तक पाहिल्यानंतर आज मुलगा कुठं सर आणि त्यात आवड पण आहे आणि पेशंटला उत्तम बरं करायचं आहे याकडे तुझा कल आहे. पुढे प्रॅक्टिस करणार आहे, स्वतःची करणार आहे का जॉब करणार? स्वतःची करणार आहे. कुठल्या भागामध्ये प्रॅक्टिस करणार आहे? सध्या तरी छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे आणि माझी इच्छा आहे की मी इथेच करावं. इथे सेटल होण्याची इच्छा आहे तुला? आई वडील इथेच राहतात? हो, बदला प्रॉपर राहतात. अच्छा, तुला इथे करिअर करण्याची इच्छा आहे. काय पाहते पार्टनरमध्ये? पार्टनर निर्व्यसनी असावा, चांगल्या फॅमिलीतला असावा आणि मला एज्युकेशनली कुठली रोकटोक नसावी. अच्छा, आणि त्याचं एज्युकेशन काय असावं? डॉक्टर असं की इतर फील्ड? नाही, कुठल्याही फील्डमधलं असलं तरी चालेल. काही हरकत नाही. तुझं म्हणजे आता हो चालेल. काय उत्पन्न काय आहे तुझं, वार्षिक किंवा मासिक? सध्या तरी प्रॅक्टिशनर आहे तर 35,000 to 40,000 आहे. तुला आहे, जॉब आहे चालू. आणि काय अपेक्षा आहे समोर? समोर जे गरजेपुरतं असतं तेवढं आणि थोडंसं बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे. परिवार छोटा पाहिजे, मोठा पाहिजे, कसं? मी जॉईंट फॅमिलीतलीच आहे तरी मला जॉईंटही चालेल, छोटी ऍडजस्ट करायला पाहिजे. ओके, तुझ्या आवडी निवडी सांग थोड्या. तू मला सांगितलं वाचायला आवडतं हां, आणि माझी जास्त मेडिकल फील्ड मधलीच आहे तर मला त्यात मेडिकल अभ्यास करायला प्रॅक्टिस जास्त जास्त आवडतं. ओके, ठीक. तर अनेक वर्षापासून पवार सर हा घेत आहेत मेळावा. तर या मेळाव्यामध्ये आपण पार्टिसिपेट असताना यामध्ये काय काय आपले अनुभव आहेत आणि काय वाटतं तुम्हाला, कसं चालू आहे? आता हे पहा, मेळावा घेत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी येतातच. काही लोक नाव ठेवतात किंवा तुम्ही रिकामे, तुम्ही काही उद्योग करता, तुम्ही जर वधूवर नाही घेतलं तर ते जमणार नाही, तर मुलींचं लग्न होणार नाही का. पण तुम्हाला माझं एक कळकळीचं सांगायची विनंती आहे की बा एक पुस्तक पाहिल्यानंतर आज मुलगा कुठं सर तेली समाजाच्या कार्यक्रमाला शोभा आली. राजेंद्र गंगाधर ठोंबरे, शिवसेना माजी तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता सध्या फुलंब्री नगरपंचायत अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे तेली सेनेच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. होणारी धावपळ पालकांची आणि वधूवरांची लक्षात घेता का हा जे मुलं मुली आहे लग्नावाले विवाहित छोटे कोणी तरुण त्यांना एकत्र आणून त्यांचं लग्न कसं लवकरात लवकर जमावे यासाठी तेली सेनेच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला होता. हा 7वा वर्ष आहे म्हणजे हा कार्यक्रमाचा. दरवर्षी आम्ही हा मेळावा घेत असू. यंदा हा 7वा मेळावा आहे आणि ह्या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला आमचे लाभलेले आहे आपले राजेंद्र ठोंबरे, फुलंब्रीचे नगराध्यक्ष आहे. त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित केला आणि इथून पुढं हा मेळावा तर आम्ही घेणारच आहोत. पण मुलामुलींना जे त्यांचे लग्न कसे लवकर जमतील आम्ही मध्यस्थी करणार आहे. म्हणजे आम्ही पालकांना विनंती करणार, बाबा भूमिका घेणार मध्यस्थी करण्याची का बाबा मुलगा चांगला आहे, त्यांची आम्ही चौकशी करणार आहे. त्यांना ते लग्न जमून देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येते आम्ही प्रयत्न करत राहू आणि दरवर्षीप्रमाणे आणि पुढच्याही वर्षी आम्ही म्हणजे ज्या वेळेला शक्य होईल त्या तारखेनुसार आम्ही ते कार्यक्रम घेत राहू. आणि आम्ही आजच्या मेळाव्यात किती मुलं मुली उपस्थित होते? आज जवळपास 1500-1600 लोकांनी उपस्थित, जवळपास 2000च्या आसपास समाजबांधव उपस्थित राहिले. 200-250 मुली होते, 300-350 जवळपास मुलं होते. या अशा खूप चांगल्या प्रतिसाद या मेळाव्याला लाभला आणि आताच आमच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की 10-15 विवाह जमले पण आणि काहीच पुढं हॉलमध्ये बोलणं चालू आहे. म्हणजे हे चांगलं यश आहे. म्हणजे जे कार्यकर्त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आणि भाऊच्या सहकार्याने खरोखर एक पुण्याचं काम आणि एक अनेकांचे संसार जुळवण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतंच आपण कार्यक्रम करता की मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम हे आमची तेली संघटना आहे, तेली सेनमनी संघटना आहे, ही राज्यभर काम करते. याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल रणबावरे आहे, महिला आघाडी आहे, युती आघाडी आहे, म्हणजे ज्या ज्या आघाड्या आहेत, डॉक्टर आघाडी, त्या असे एक खूप मोठं संघटन आहे महाराष्ट्रभरामध्ये. आता पुण्यामध्ये आम्ही 2 मेळावे घेतले. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही तेली सेनेच्या माध्यमातून 2 मेळावे घेतले. तिथंही खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे आता मेळावा हे पारंपरिक जे मेळावे असतात इतर समाजातले किंवा समाजातले, आम्ही काय केलं, जास्तीत जास्त फोकस वधूवरांचा परिचय कसा करून देता येईल. म्हणजे वधूवरांचा म्हणजे मेळाव्याचा गाभा काय असतो, मुलं आणि मुलं हे लवकरात लवकर म्हणजे त्यांचा परिचय जास्तीत जास्त करून देणे, मध्यस्थी करून त्यांचं लग्न कसं जमतील त्याचे प्रयत्न करणे आणि असे विविध कार्यक्रम तेली सेनेच्या माध्यमातून आम्ही राबवतो. वधूवर मेळाव्यात नाही, आम्ही 12 महिने असे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, महिलांचा गौरव समारंभ, कोणाला काही